पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका हा वाढलेला आहे। रुग्णसंख्या 101 वर पोहोचली आहे। 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। महापालिका आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले। गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर 25,000 घरांचं सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झालंय। पुणे महापालिका क्षेत्रात 15,761 घरांमध्ये सर्वेक्षण केलं जात आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये 3,719, पुणे ग्रामीणमध्ये 6,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं। खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आल्यास शासकीय यंत्रणांना कळवण्याचे आदेश देण्यात आले। पालिकेकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। जीबीएसचा धोका निर्माण झाला आणि त्यामुळे पालिका आता ऍक्शन मोडवर आली। पुणे शहरासह जिल्ह्यात 25,000 घरांचं सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं आहे। कमला नेहरू रुग्णालयामध्ये 15 बेडचा आयसीयू विभाग सज्ज आहे। जीबीएस रुग्णांसाठी लागणारे इंजेक्शन हे मोफत दिलं जाणार आहे। पालिकेकडून पुण्यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते। 11 ठिकाणच्या पाण्याचे नमुने हे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत। धायरी गावात विहिरीवर संचलित शुद्धीकरण यंत्र हे बसवलं जाणार आहे। खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आढळल्यास कळवण्याच्या सूचना या प्रशासनाकडून देण्यात आल्या। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत पुण्यावरून जोडले गेलेले आहेत। बालाजी, खरं तर जीबीएसचा धोका हा वाढत चाललेला आहे। पुणेकरांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। पालिका सुद्धा ऍक्शन मोडवर आली आहे। नेमकं काय काय सुरू आहे पुण्यामध्ये जीबीएसच्या पार्श्वभूमीवर? पालिका ऍक्शन मोडवर आली आहे। काल जर बघितलं तर आपण 28 रुग्ण वाढलेले होते। त्यानंतर आज पासून कमला नेहरू जे रुग्णालय आहे त्यामध्ये 15 बेडचं अतिदक्षता केंद्र जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे आणि मोफत उपचार करण्यात येणार आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची घोषणा केलेली आहे। जे इंजेक्शन लागणार आहे ते सुद्धा मोफत दिलं जाणार आहे। मात्र कारण आता मी या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी ज्या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त होता आणि ज्यामुळे होता ती ही मागची विहीर आहे आणि हे इकडे सगळे स्थानिक नागरिक आहेत। नेमकं काय समस्या आहे, तुम्हाला काय वाटते? गेल्या 10-15 दिवसापासून आमचं असं म्हणणं आहे, जसं महापालिकेने मी डिक्लेअर केलेलं आहे की दूषित पाण्यामुळे जीबीएस नावाचा आजार वाढलेला असावा। ही जी गावं नव्याने समाविष्ट झालेली आता महापालिकेत आलेली आहेत, या गावांना कोणताही फिल्ट्रेशन प्लॅन नसल्यामुळं आम्हाला दूषित पाणी प्यावं लागते आणि दूषित पाण्यामधून हा जीबीएस वाढतोय। त्यामुळे आता सगळ्यांच्या आमच्या जीवाला धोका आहे, परंतु आता या पातळीवरती आता प्रयत्न सुरू आहेत। आता प्रयत्न सुरू झालेत, एवढी रुग्णसंख्या वाढेपर्यंत अगोदर उपाययोजना यासाठी आम्ही वारंवार मागणी देखील करतोय की खूप मोठ्या प्रमाणात जुन्या ग्रामपंचायतच्या पूर्वी बांधलेल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत। त्याचा सगळा पाण्याचा निचरा हा विहिरीत येतोय, याची वारंवार कंप्लेंट करून देखील आतापर्यंत काही नाही झालं। सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी या गोष्टींना डिले केला की काय अशी भीती वाटायला लागली। पालिका आता म्हणते शुद्धीकरण करू, पाणी आणखी उपाययोजना करू, मात्र रुग्णांचा खर्च जास्त आहे आणि संख्याही वाढती आहे, चिंता वाढली। त्वरित उपाययोजना केल्याच नाहीत ना। आम्ही सांगून देखील कोणी लक्ष नाही दिलं। हे जे जीबीएसचं मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले आणि सर्व बातम्यांमधून सगळीकडे कळायला लागलं, त्यामुळं मग त्यांना आत्ताशी जाग आली थोडक्यात। काय तुम्ही काय बिल आणले का काय? माझ्या वडिलांचं बिल आहे। मणिपाल हॉस्पिटलला ॲडमिट होते 20 तारखेपासून 3.5 लाखाचं बिल आहे। आम्ही परिस्थिती काहीच नाही, मुवमेंट वगैरे काहीच नाही त्यांची, सगळं जागेवरती आहे। आम्हाला फक्त अपेक्षा आहे की काहीतरी महानगरपालिकेनं काहीतरी करावं या गोष्टीवरती। कारण आपण बघतोय की जवळपास 3.5 लाखाचे बिलं, 4 लाखाचे बिलं, त्याचबरोबर ह्या सगळ्या दूषित पाण्यामुळे होणारा प्रादुर्भाव याचा परिणाम इथल्या सगळ्या स्थानिक नागरिकांवर होतोय आणि त्यावर आता उपाययोजना पालिका करते आहे। मात्र ते जलद गतीनं करणं गरजेचं आहे, अन्यथा आणखी रुग्णसंख्या वाढू शकते आणि त्याचा परिणाम जो आहे तो गंभीरपणे आपल्याला सगळ्यांना भोगावा लागणार आहे, पुणेकरांना भोगावा लागणार आहे। याची दखल जी आहे ती आरोग्य विभागाने घेणं आता गरजेचं आहे। करण नाही, खरं आहे बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या रोगासाठीच्या, या आजारासाठीच्या उपचारांचा खर्च हा मोठा आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना हा आजार आता घाम फोडतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। पुणे जिल्ह्यामध्ये 25,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। जीबीएस या रोगाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। पालिकेकडून 25,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे।
Thank you.